आणि यानंतर आणखीन एक महत्त्वाची मोठी बातमी आपण बघणार आहोत। सांगलीतल्या कुपवाड इथल्या केसरेकर दाम्पत्य हत्या प्रकरणामध्ये हत्येच्या निषेधार्थ सांगलीमध्ये हिंदू महामोर्चा काढला गेला होता। या महामोर्चामध्ये आमदार संग्राम जगताप, आमदार महेश लांडगे आणि आमदार गोपीचंद पडळकर यांची उपस्थिती होती। या महामोर्चामध्ये हजारो हिंदू बांधव सहभागी झाले होते। प्रमुख बाजारपेठ बंद ठेवत सांगलीकरांनी या मोर्चात सहभाग घेतला होता। वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आरएसएसवर गंभीर आरोप केलाय। आरएसएसचे मुख्य प्रवक्ते राम माधव यांची पाकिस्तानच्या आयएसआय सोबत श्रीलंकेमध्ये चर्चा झाल्याचा आरोप तसा दावा प्रकाश आंबेडकरांनी केलाय। नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर ही चर्चा झाली याचा खुलासा पंतप्रधान मोदी आणि आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशातल्या जनतेसमोर करावा अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेली आहे। एका काळी आरएसएसचे असणारे स्पोक्सपर्सन राम माधव हे आयएसआय पाकिस्तानच्या इंटेलिजन्स एजन्सी तिथले काही अधिकारी यांना श्रीलंकेमध्ये भेटले आणि भेट झाली। 2-3 दिवस चर्चा झाली। भारतीय जनता पक्ष ज्या ज्या वेळेस सत्तेवरती येते त्या वेळेस ती असणारी घोर चूक त्या ठिकाणी करत असते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।